दोन्ही संघांना विनंती असेल की आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. तुंबाड शिंदेवाडी आणि राजवेल रायडर्स दोन्ही संघांना विनंती असेल आपले अतिरिक्त खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवा. श्री बहिरी मोमाई चषक 2026 या स्पर्धेसाठी उपस्थित असणारे आमचे होडकाड गावचे ग्रामस्थ. पहिल्या सामन्याचा सामनावीर अर्थातच सुमित, ज्याने भारदार अशी फलंदाजी केली होती, 29 धावांची खेळी केली होती आणि त्याच जोरावरती हा सामना जिंकून दिलाय. अर्थातच भैरवली भांगणेवाडी संघाचा सुमित ठरतोय पहिल्या सामन्याचा सामनावीर. सुमितला विनंती असेल की आपण या ठिकाणी येऊन सामनावीरचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. त्याचप्रमाणे सौनस रांगलेवाडी संघ या स्पर्धेत सहभागी झालात याबद्दल आपल्याला या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन आपला सन्मान केला जातोय. आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण आपल्या संघनायकाने येऊन या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारायचा आहे. वळूया मैदानावरती तुंबाड शिंदेवाडी वर्सेस राजवेल रायडर्स. राजवेल रायडर्स संघ नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारतोय. फलंदाजीसाठी पाचारण केले ते अर्थातच तुंबाड शिंदेवाडी संघाला. तुंबाड शिंदेवाडी संघाकडून सलामीची जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. तुंबाड शिंदेवाडी संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपल्या प्लेयर्सची नावं सांगण्यासाठी प्लीज आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये या. सागर आणि विराज ही जोडगोळी मैदानात आपल्याला पाहायला मिळते. सागर असेल स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला असेल तो विराज. पहिलाच चेंडू वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, म्हणजेच पहिल्याच चेंडूवरती संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा वाईडच्या स्वरूपात होताना आपल्याला पाहायला मिळतो. एक ही धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती दीप्तेश आपल्याला पाहायला मिळतोय. 3 षटकांचा हा सामना, 3 षटकांमध्ये मोठी धावसंख्या रचायची या हेतूने दोन्ही फलंदाज धावांचा पाऊस मैदानात पाडतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. पुन्हा एकदा खराब फेकी आपल्याला पाहायला मिळते. सलग 2 चेंडू वाईडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत, म्हणजेच कुठेतरी गोलंदाज दीप्तेश दबावाखाली आपल्याला पाहायला मिळतोय. कारण समोर सूरज नावाचा हा फलंदाज, सागर नावाचा हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि सागर नक्कीच शांत आहे तोपर्यंत. सागर जर या ठिकाणी फलंदाजीमध्ये गेअर बदलताना आपल्याला पाहायला मिळाला, तदनंतर मात्र गोलंदाज अजूनही दबावात यायला पाहायला मिळतोय. सलग 3 चेंडू वाईड स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. 3 ही धावसंख्या धावफलकावरती. कोणताही चेंडू या ठिकाणी गणला गेला नाहीये, परंतु 3 धावांची गणना मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते आणि हीच चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती अर्थातच तुंबाड शिंदेवाडी संघासाठी. मर्यादित 3 षटकांचे सामने आणि त्यामध्ये या अवांतर धाव्यांचा जर असा पाऊस पडला तर मात्र एक मोठी धावसंख्या उभारण्यात यश मिळेल ते अर्थातच शिंदेवाडी संघाला. पुन्हा एकदा सलग 4था चेंडू वाईडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न गोलंदाज दीप्तेशाचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूमध्ये पासून आपल्याला गती परिवर्तन करताना पाहायला मिळतोय, चेंडूची दिशा बदलताना आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु जो टप्पा हवाय तो टप्पा मात्र फेकण्यात अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि तदनंतर मात्र 4ही चेंडू वाईडच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाले. 4 ही धावसंख्या धावफलकावरती. तुंबाड शिंदेवाडी वर्सेस राजवेल रायडर्स दोन्ही तुल्यबळ संघ, परंतु आता मात्र राजवेल रायडर्स संघाचा विचार केला तर नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण आणि तदनंतर मात्र गोलंदाजासाठी आता मात्र बदल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज मानव गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळेल. पहिले 4 चेंडू दीप्तेशने वाईड फेकले, तदनंतर मात्र कर्णधरांनी निर्णय बदललाय. आता चेंडू सोपवलाय गोलंदाज मानव याच्याकडे. 4 धावा मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलं पॉवर प्लेचं षटक आणि ते हाताळण्यासाठी गोलंदाज दीप्तेश वर्णी लागली होती, परंतु दीप्तेशने मात्र असमाधानकारक कामगिरी केली आहे. तदनंतर मात्र मानव गोलंदाजी मार्कवरती. यावेळी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, चौकार.
4 धावा खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच 8 धावसंख्या ही धावफलकावरती. चांगली समाधानकारक सुरुवात तुंबाड शिंदेवाडी संघाची. प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 3 षटकांच्या या सामन्यामध्ये मानव गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल हे मात्र पाहण्याजोगं असेल. यावेळी पुन्हा एकदा लेग वरती ठेवण्याचा प्रयत्न पसतोय. पंचांचे दोन्ही हात जमिनीला समांतर झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईडच्या स्वरूपात पुन्हा एकदा धाव गणली जाते. म्हणजेच राजवेल रायडर्स संघाच्या गोलंदाजांचा विचार केला तर मात्र अवांतर धावसंख्येत कायम भर घालताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 5 वाईड पाहायला मिळालेत पहिल्या षटकामध्ये. आता मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दहा ही धावसंख्या धावफलकावरती. बिनबाद 10 अशी धावसंख्या. पहिलं षटक प्रगतीपथावरती. चांगली समाधानकारक सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा अपेक्षित होत्या त्या धावसंख्या मात्र धावफलकावरती आता पाहायला मिळते. आता मात्र प्रथमच स्ट्राईकला येतोय तो फलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. विराज आतापर्यंत वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळताना. सागरचा मोठा प्रहार कव्हरच्या डोक्यावरून सरळ सीमा रेषा पार, चौकार. धावफलकावरती पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना मानव मात्र गोलंदाजीवरती अपेक्षा भंग करताना आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, त्याच्यावरती खराब फटका, झेलचा उडालेला कारंजा. झेल खाली स्वतः यष्टिरक्षक धावत येऊन झेल टिपतोय. इथे मात्र पहिला गडी बाद होतोय. प्रगतीपथावरती असताना आता मात्र फलंदाज सागरने एक बाउंड्री जरूर लगावली होती. तदनंतर मात्र झेल देण्यास भाग पाडले ते गोलंदाज मानव याने. आणि एक गडी बाद 14 अशी धावसंख्या. नवीन फलंदाज प्रेम मैदानात आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती मानव. यावेळी लेग साईडच्या दिशेने भिरकावण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र नीटचा बॅटच्या स्लॉटमध्ये आला नाहीये. तदनंतर मात्र एकेरी धावेची लहर मैदानात उमटवली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडते. 15 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती असेल तो गोलंदाज मानव याचा. थोडंसं महागडं षटक, पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचाच फायदा तुंबाड शिंदेवाडी संघाला. एक विकेट मात्र गमावली आहे. फुलटॉस चेंडू, परंतु नीटचा फटका सजवता आला नाहीये आणि तदनंतर मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. थोडीशी खराब फेकी, त्याचाच पुरेपूर पुन्हा एकदा फायदा. म्हणजेच 2 धावा पळून पूर्ण केल्यात. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. संघ पोहोचतोय 17 या धावसंख्येवरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 17 अशी धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये नक्कीच खूप वेळ घेतलाय. अर्थातच राजवेल रायडर्स संघाने 9:46 झाली आहेत. येणारी 2 षटकं नक्कीच तुम्हाला वेळेच्या बंधनात कंप्लीट करावी लागतील. कारण पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर जवळजवळ 11 चेंडूंचं षटक आपण पाहिले. पहिलं षटक म्हणजेच 2 षटकांचा अवधी जवळजवळ पहिल्या षटकाला लागलाय. म्हणजेच कुठेतरी टाइमचा निर्बंध आपल्याला पाळावा लागेल. ही स्पर्धा आपल्याला यशस्वी करायची असेल, सर्व संघांना व्यवस्थित या ठिकाणी बॅड लाईटचा कोणताही अपील न होता ही स्पर्धा पार पाडायची असेल तर मात्र वेळेचं भान ठेवावं लागेल. आता गोलंदाजी मार्कवरती दीप्तेश पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच चेंडूवरती
पॉइंटच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न. इथे मात्र चेंडू अडवेल का क्षेत्ररक्षक. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळालाय. पंच आताच्या धावा 3 धावा. नक्कीच या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 1 धाव रोखून ठेवण्यात यश मिळवले, म्हणजेच 3 धावा फक्त गणल्या जातील. 3 धावांनी संघाचे धावसंख्येत भर पडते. 20 ही धावसंख्या धावपालकावरती. फुलटॉचा चेंडू होता, परंतु फटका सजवता आला नाहीये. तदनंतर मात्र नो चेंडूची घोषणा सुद्धा पंच आमच्यापर्यंत करतायत, म्हणजेच या चेंडूवरती 2 धावा गणल्या जात आहेत. भीमर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. नो चेंडूची घोषणा आणि पंचांचं लक्ष अर्थातच या सामन्यामध्ये पंच म्हणून काम पाहतायत ते गणेश यादव सर असतील, संदीप सर असतील आणि त्यांच्यासोबत दिलीप चव्हाण सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक नावाजलेले पंच, एक चांगला निर्णय देण्यासाठी त्यांची ख्याती असलेले हे पंच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. पंचांचा निर्णय अंतिम असेल याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. नो चेंडू +1 म्हणजेच 2 धावा या ठिकाणी गणल्या जात आहेत. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडली आहे. 22 ही धावसंख्या धावपलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाजी मार्कवरती दिप्तेशने पहिलं षटक हाताळताना 4 चेंडू लगातार वाईट टाकल्या होत्या. तदनंतर मात्र त्याचीच पुनरावृत्ती दिप्तेश याही षटकामध्ये करेल का हे मात्र पाहण्याजोगं असेल, कारण पहिल्या चेंडूवरती 3 धावा खर्च केल्यात, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्यात, नो चेंडू टाकलाय, म्हणजे अजूनही 5 चेंडू बाकी असतील ते दिप्तेशाचे. आणि ते 5 चेंडूवरती तुंबाड शिंदेवाडी संघाचे फलंदाज नक्कीच आतषबाजी करतील. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू अडवतोय, चेंडूची फेकी करतोय, खराब फेकी. आणि तदनंतर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. जर थ्रो चांगला झाला असता, गॅदरिंग चांगलं झालं असतं तर या ठिकाणी रनआउटची संधी मात्र नक्की झाली असती, कारण क्रिकेटमध्ये संधीला खूप महत्त्व आहे. संधी जर तुम्ही दवडली तर मात्र येणाऱ्या काळामध्ये ती महाग पडू शकते. तो एका संधीमुळे तुम्ही सामना गमावू शकता, तुम्ही सामना जिंकू शकता. आणि त्या संधीचं सोनं करायचं असेल तर मात्र प्रत्येक संधी तुम्हाला दवडायची नसते, त्या संधीचं सोनं करून घ्यावं लागेल. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. 24 ही धावसंख्या धावपालकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक चालू असताना पहिला सामना आपण पाहिला 45 धावा जमा केल्या होत्या आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून एक मोठी धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न तुंबाड शिंदेवाडी संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू कव्हरच्या दिशेने जातोय, चेंडू अडवतोय, चेंडू फेकतोय क्षेत्ररक्षक. तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी पळून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांशी संघाच्या धावसंख्येत वधारणा होते. 26 ही धावसंख्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. तुंबाड शिंदेवाडी संघाच्या फलंदाजांचा विचार केला तर आपल्या नावारूपाला साजेशी अशी फलंदाजी करताना मैदानावरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉचा चेंडू, त्याच्यावरती फुल टोल वसूल करणारा हा फटका. चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार, षटकार. मधून निघालेला हा षटकार संजीवनी देणारा फटका म्हणावा लागेल तो तुंबाड शिंदेवाडी संघासाठी. 32 ही धावसंख्या धावपलकावरती. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या हाताला चेंडू स्पर्श करून सीमारेषा पार, षटकार. वरती पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू जातोय सीमारेषा पार.
या स्पर्धेमधली दुसरी षटकारांची हॅट्रिक प्रेमच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. संघाच्या धावसंख्येचा विचार केला 44 ही धावसंख्या धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र झेलबाद होऊन परतावं लागेल कारण फटक्यामध्ये तेवढीशी ताकद नव्हती. झेलबाद. फलंदाजी करण्याचा मानस. विराज मात्र तंबूत परतलाय. नवीन फलंदाज ओम. ओम आल्या आल्या मात्र मोठा प्रहार करतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये. चेंडूच्या खाली दोन क्षेत्रक्षकामध्ये कोणताही समन्वय नव्हता, कॉल नव्हता आणि तदनंतर मात्र झेल जमिनीवरती जाऊन आदळतोय. म्हणजेच एक जीवनदान मिळते ते ओम याला. एक धाव कंप्लीट केली जाते. स्ट्राईक मात्र रोटेट होताना आपल्याला पाहायला मिळते. ज्याच्याकडे स्ट्राईक पाहिजे तो प्रेम आता मात्र फलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि सगळ्यांच्या लक्ष नजरा प्रेमकडे लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण प्रेमच्या मनगटामध्ये ताकद असेल चौकार षटकारांची आतषबाजी करण्याचा आणि शेवटचं षटक प्रगतीपथावरती मतल्यावरती मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल एक मोठी टोटल उभी करण्यासाठी आणि तेच करताना प्रेम आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. यावेळी फटक्यामध्ये ताकद नव्हती, नजाकत नव्हती आणि तदनंतर मात्र झेलबाद. थोडासा रनअप मध्ये अडथळा येतोय. त्यानंतर डेड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच कुठेतरी फलंदाज सुद्धा दबावाखाली असेल का गोलंदाज दबावाखाली. गोलंदाज दबावाखाली नसेल कारण आतापर्यंत त्याने 2 विकेट प्राप्त केल्यात आणि येणाऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट प्राप्त करण्याचा मानस असेल, धावा रोखून ठेवण्याचा मानस असेल तो गोलंदाज वीरेंद्र याचा. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय प्रेम बाळू. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि या ठिकाणी 2 धावा आरामातरित्या कंप्लीट केल्या गेल्यात. म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. 2 धावांनी संघाच्या धावसंख्येत वधारणा होते. 47 47 ही धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू गोलंदाज वीरेंद्र याचा. यावेळी मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने आलेला हा चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी केली आहे. त्यानंतर मात्र 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. म्हणजेच जर मोठे फटके येत नसतील तर मात्र एकेरी दुहेरी धावसंख्येने धावसंख्या परिवर्तित होताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल वीरेंद्र याचं. कर्णधाराने जो विश्वास दाखवला होता त्या गोलंदाजावरती त्या विश्वासाला सार्थकी अशी गोलंदाजी करताना गोलंदाज वीरेंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 5 चेंडूंची फेकी केली आहे. 5 चेंडूमध्ये 2 विकेट प्राप्त केल्यात. 5 धावा खर्च केल्यात. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज घेऊन इथे मात्र बाद होऊन परतावं लागते. बहिरवली देऊळवाडी वर्सेस होडकाड वरचीवाडी. झाली ना त्यांची. बहिरवली देऊळवाडी आणि होडकाड वरचीवाडी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी लगेचच यायचं आहे.
तुंबाड शिंदेवाडी वर्सेस राजवेल रायडर्स हा सामना आपण मैदानावरती पाहतोय. राजवेल रायडर्स संघाने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि शिंदेवाडी संघाला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. शिंदेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना मर्यादित 3 षटकांमध्ये 49 धावा जमा केल्यात, म्हणजेच 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो अर्थातच राजवेल रायडर्स संघाला. पहिल्या सामन्याचा विचार केला तर सौनस रांगलेवाडी संघाने नाणेफेक जिंकली होती, क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. बैरवली भांगणेवाडी संघाने 45 धावा जमा केल्या होत्या आणि 46 धावांचा पाठलाग करताना कुठेतरी सौनस रांगलेवाडी संघ कमी पडला होता. श्री बहिरी मोमाई चषक 2026 या चषकासाठी होडकाड गावच्या महिला मंडळ सौ संजनाताई संदीप शिगवण यांचा सत्कार विद्या केशव बुर्टे करतील. त्यांना मी विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या या स्पर्धेच्या मैदानाच्या बाजूला जो रेल्वे ट्रॅक आहे त्यामधून काही खेळाडू येत जात असतात, तर कृपया आपला जीव सांभाळून आपण रेल्वे ट्रॅक क्रॉस करा, जेणेकरून कोणतीही आपल्याला हानी होणार नाही याची दक्षता घ्या. चला लगेचच राजवेल रायडर्स संघ आपली सलामीची जोडगोळी मैदानात पाठवायची आहे. 3 षटकांमध्ये आपल्याला 50 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच इराद्याने ही जोडगोळी पुढील मैदानात. सत्कार सौ विद्या केशव बुटे यांचा सत्कार करतील रणजिता रघुनाथ गोरिवले. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. बैरवली देऊळवाडी वर्सेस होडकाड वरचीवाडी दोन्ही संघनायकांना विनंती असेल की आपण टॉससाठी या ठिकाणी यायचं आहे. बैरवली देऊळवाडी आणि होडकाड वरचीवाडी संघनायक लगेचच आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज व्हा. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विराज गोलंदाजी तसेच मार्कवरती आपल्याला पाहायला रणजिता मिळतोय. रघुनाथ गोरिवले यांचा सत्कार करतील सौ संजना संदीप शिगवण. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. पन्नास धावांचा पाठलाग करायचा आहे आणि उतरलेली जोडगोळी, एका बाजूला दर्शन एका बाजूला समर्थ, दोन्ही नावाजलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 18 चेंडूमध्ये 50 धावा म्हणजेच पहिल्यापासून मोठे प्रहार करणं अपेक्षित असेल. यावेळी पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलाय तो फलंदाज दर्शन याने. चेंडू जातोय सीमा रेषा पार, षटकार. चेंडूवरती आपला इरादा स्पष्ट करतोय फलंदाज दर्शन. 6 धावा. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चौफेर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळी झेलचा उडालेला कारंजा झेलखाली क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळतोय, परंतु क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये आणि इथे मात्र झेल कोणाचा सुटतोय तर फलंदाज दर्शन याचा, ज्याने पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावला होता. आता मात्र 2 धावा पाहून पूर्ण केल्या आहेत, म्हणजेच 8 ही धावसंख्या धावफलकावरती. आत्ताच झाल्या नाणेफेकीमध्ये भैरवली देऊळवाडी वर्सेस होडकाड वरचीवाडी. यामध्ये होडकाड वरचीवाडी या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षेचा निर्णय घेतला आहे आणि भैरवली देऊळवाडी संघाला फलंदाजीसाठी पाचारण केलेलं आहे. तरी दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे.
पुन्हा एकदा दर्शनच्या बॅटमधून मैदानावरती षटकाराचा फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. म्हणजेच चांगली फलंदाजी हो डगआउट मध्येच. तसेच पुढील सत्कार सुषमा सुरेश जोंधळे यांचा सत्कार करतील सौ विद्या केशव भोटे. यांना विनंती करतो की आपण तिचा सत्कार करायचा आहे. सुषमा सुरेश जोंधळे. हॅलो. जे लाईनवरती सर्व लाईनमॅन आहेत त्यांनी सर्वांनी व्यवस्थित उभं राहायचं आहे. चौदा ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. 2 षटकारांची दर्शन वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा यावेळी मात्र सुरेख चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे कुठेतरी गोलंदाजाचं पुनरागमन आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंमध्ये 14 धावा आतापर्यंत खर्च केल्या त्या गोलंदाज विराज याने. दर्शनची खिळी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा मोठा फटका. यावेळी मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेलबाद. ते आपले पनालजे राम रमेशजी कानिम सर यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. तरी मी त्यांचा सत्कार करतील. त्यांना विनंती करतो की आपल्या मंडळाचे अध्यक्ष मंगेश दादा माली यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. रमेशजी कानिम. एक गडी बाद 14 धावसंख्या. ते नसतील तर आपले उपाध्यक्ष प्रदीप दादा शिगवण यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. दर्शन नावाचं वादळ आता मात्र तंबूत परतताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच षटकांमध्ये 2 षटकारांशी 14 धावा जमा केल्या होत्या दर्शनने आणि त्यांच्याच पावलावरती पावलं ठेवून आता मात्र फलंदाजी करावी लागेल. ते नवीन फलंदाज वीरेंद्र याला. समर्थ आणि वीरेंद्र हे 2 फलंदाज मैदानात आपल्याला पाहायला मिळतील. थोडीशी चुकी म्हणावी लागेल ती अर्थातच दर्शन नावाच्या फलंदाजाची. 2 षटकार लगावले होते आणि तदनंतर मात्र थोडासा फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि एक सुंदर असा झेल क्षेत्ररक्षकाने टिपलाय. तसेच पुढील सत्कार मान्य श्री रामचंद्र नारायण गोरिवले यांचा सत्कार करतील ग्रामीण कमिटी अध्यक्ष मंगेश पांडुरंग शिगवण. यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. शेवटचा चेंडू प्रगतीपथावरती गोलंदाज विराज याचा. यावेळी फुलटॉचा चेंडू बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न फसतोय. तदनंतर मात्र चेंडू घरंगळत जातोय. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. तसेच पुढील सत्कार मान्य श्री प्रकाशजी भागणे बैरवली भागणेवाडी यांचा सत्कार करतील राजूदादा भोटे. यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. पहिलं षटक संपते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 15 धावसंख्या धावफलकावरती. प्रथम फलंदाज राजवेल रायडर संघ 50 धावांचा पाठलाग करताना 1 गडी तंबूत परतलाय. दर्शन वैयक्तिक कोट्यातलं पहिलं संघातर्फे 2रं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रेम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 15 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय. म्हणजेच जे ॲव्हरेज पाहिजे 15-17 धावांचं प्रत्येक षटकामागे ते मात्र आता पहिल्या षटकामध्ये ॲव्हरेज मिळवण्यात यश मिळवले ते दर्शन नावाच्या फलंदाजांमुळे. दुसऱ्या षटकामध्ये फलंदाज वीरेंद्र. पुढील सत्कार मान्य श्री केशव लक्ष्मण बोर्टे यांचा सत्कार करतील रमेश रामचंद्र शिगवण. यांना विनंती करतो की आपण केशव लक्ष्मण बोर्टे यांचा सत्कार करायचा आहे. या सामन्याला थोडासा विलंब होते. थोडासा स्पीडअप घ्या. गोलंदाजी मार्कवरती प्रेम. पहिलाच चेंडू फुलटॉचा चेंडू. नीटचा चेंडू स्लॉटमध्ये नव्हता. तदनंतर मात्र बॅटची एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे घरंगळत जातोय. तोपर्यंत 1 धावेची लहर मैदानात उमटवली जाते. 1 धावेने संघाच्या धावसंख्येत वधारणा होताना आपल्याला पाहायला मिळेल. तसेच पुढील सत्कार आपल्या होडकाड गावचे माजी सरपंच मान्य श्री अनंतजी भागोजी गोरिवले साहेब
यांचा सत्कार करतील आमच्या मुंबई मंडल कमिटीचे अध्यक्ष कमलेश पांडुरंग शिगवण यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. एक गडी बाद 16 धावसंख्या. पुढचा चेंडू गोलंदाज प्रेम्याचा. डावकुरी हाताचा फलंदाज पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय परंतु थोडीशी खराब फेकी आपल्याला म्हणावी लागेल आणि तदनंतर एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. 17 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात दुसरं षटक प्रगतीपथावरती. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. दर्शन नावाचं वादळ मात्र तंबूत परतलंय. आता मात्र समर्थ आणि त्याच्यासोबत वीरेंद्र नावाचा फलंदाज मोठी खेळी करतील का हे मात्र पाहण्याजोगं असेल. हा पिच पद्धतीचा हा चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पार चौकार. तसेच पुढील सत्कार मान्य श्री मंगेश पांडुरंग शिगवान ग्रामीण कमिटी अध्यक्ष यांचा सत्कार करतील संजय लक्ष्मण शिगवान यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे. पंच आताचा नो बॉल आहे का? ओके. 5 ही धावसंख्या या चेंडूवरती खर्च केली जाते. म्हणजेच संघाच्या धावसंख्येचा विचार केला तर 22 ही धावसंख्या धावफलकावरती. एका गड्याच्या मोबदल्यात गोलंदाज प्रेम गोलंदाजी मार्कवरती. यावेळी पुन्हा एकदा जोरात फटका मारण्याचा प्रयत्न. वारंवार मात्र फटके सजवण्यात अयशस्वी ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज प्रेम याचं कौतुक करावं लागेल. पहिल्या षटकांमध्ये धावांचा पाऊस जरूर पाहिला होता परंतु आता मात्र प्रेम फलंदाजांना रोखून ठेवण्यात यश मिळवतोय. सुरेख चेंडू. पुन्हा एकदा चांगला टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजाकडे यावेळी कोणतेही उत्तर नसेल. यष्टिरक्षक आपलं काम चोख बजावतोय. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. एक गडी बाद 22 अशी धावसंख्या. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 ही धावसंख्या धावफलकावरती. म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 28 धावांची गरज असेल. यावेळी पुन्हा एकदा पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र टप्पा मागे पुढे ठेवत इथे मात्र फलंदाजाला जखडून ठेवलंय. फलंदाज यावेळी कुठेतरी चुकी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जी सुरुवात करून दिली होती दर्शनने त्या सुरुवात करणाऱ्या दर्शनच्या फलंदाजीवरती आता मात्र कुठेतरी पाणी टाकताना पाहायला मिळतोय तो फलंदाज वीरेंद्र. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. जो पाया रचला होता त्या पायावरती मात्र कळस चढवायचा होता आणि ते कळस चढवताना कुठेतरी अयशस्वी ठरताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या वधारते. 23 ही धावसंख्या धावफलकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय म्हणजेच शेवटचे 6 निर्णायक चेंडू शिल्लक असतील. 23 ही धावसंख्या धावफलकावरती लागली आहे. म्हणजेच अजूनही जिंकण्यासाठी 27 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण. तसेच पुढील सत्कार सुरेश धोंडू जोनले यांचा सत्कार करतील मान्य श्री माजी सरपंच अनंत भागोजी गोरिवले यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. सुरेश धोंडू जोनले. शेवटचं निर्णायक षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सागर नावाचा गोलंदाज 6 चेंडूमध्ये 27 धावा देण्यापासून रोखून ठेवेल का फलंदाज मोठी प्रहार करून 27 धावा कंप्लीट करतील हे मात्र पाहण्याजोगं असेल. सागर तयार. फलंदाज तयार. यावेळी थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न. चेंडू उचली घेतोय तदनंतर मात्र फलंदाजाला बीट करून चेंडू जातो यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता आणि नक्कीच वन बाउन्सचा इशारा. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय म्हणजेच समीकरण पुन्हा एकदा बदलते. 5 चेंडू शिल्लक असतील. 5 चेंडूंमध्ये धावा करायच्या ते 27. तुंबाड शिंदेवाडी संघ 50 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा बॅटची एज घेऊन चेंडू यष्टिरक्षकाच्या मागे. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत वधारणा होते परंतु एकेरी दुहेरी धाव काढून सामन्याच्या विजयापर्यंत मात्र पोहोचू शकत नाही. तुम्हाला चौकार षटकारांची आतषबाजी करावी लागेल. मोठे प्रहार करावे लागतील कारण लक्ष्याचा विचार केला तर अजूनही जिंकण्यासाठी तुम्हाला 26 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 4 चेंडू आणि 26 धावा असं समीकरण. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण सामना पाहिला तोही
टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय, तदनंतर मात्र चेस करू शकला नव्हता. आता याही सामन्यामध्ये तेच चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. म्हणजेच कुठेतरी नाणेफेक जिंकल्यानंतर जो आपण निर्णय घेतोय त्या निर्णयाला साजेची अशी कामगिरी मैदानावरती होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये. पुन्हा एकदा एकेरी धाव. इथे मात्र सामन्याची औपचारिकता बाकी असेल. चेंडू शिल्लक असतील ते तीन चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या 26. तसेच पुढील सत्कार मान्य श्री विनोदजी काताले साहेब यांचा सत्कार करतील गोविंद लक्ष्मण शिगवण. यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. मान्य श्री विनोदजी काताले. सामन्याची औपचारिकता बाकी असेल. 2 चेंडूमध्ये 24 धावा करणं गरजेचं असेल. कंपल्सरी चेस. म्हणजेच कुठेतरी या ठिकाणी तुंबाड शिंदेवाडी संघ या ठिकाणी विजयाच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि राजवेल रायडर संघ पराभवाच्या परछायेत आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय चुकीचा ठरला असं म्हणावं लागेल. तसेच पुढील सत्कार मान्य श्री गणेश पडवल यांचा सत्कार करतील काशीनाथ भागणे. यांना विनंती करतो की आपण त्याचा सत्कार करायचा आहे. गणेशजी पडवल. यानंतर होणारा तिसरा सामना अर्थातच बहिरवाली देऊलवाडी वर्सेस ओडकाड वरचीवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. लगेचच आपण क्षेत्ररक्षणासाठी सज्ज व्हायचं आहे. षटक संपते तिसरं. म्हणजेच या ठिकाणी तुंबाड शिंदेवाडी संघ विजय प्राप्त करून पुढच्या फेरीत प्रवेश करतोय. खूप खूप अभिनंदन. आणि राजवेल रायडर संघ हार्डलक बॅडलक म्हणावं लागेल. या स्पर्धेत आपण सहभागी झालात याबद्दल आपलं हार्दिक आभार व्यक्त करतोय.